काल झालेली भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामना ही मॅच फिक्सिंग होती का? कारण काहींनी प्रश्न विचारले. शिवम दुबेला गोलंदाजी का दिली? बुमराला 4 षटके पूर्ण का टाकू दिली नाहीत? काही गोलंदाजांना जाणीवपूर्वक मार खायला दिला का? या सर्व कारणामुळे अशा प्रकारच्या टीका झाल्या. नेमकं या टीका होण्याचं कारण काय, तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. सर्वप्रथम एक मन हेलावून टाकणारी बातमी. भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंग याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या वडिलांचे निधन झाले. काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती खालावत चालली होती आणि अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अशा प्रसंगी क्रिकेट, विजय-पराजय, गुणतालिका सगळं काही क्षणभर थांबतं. कारण खेळाडू आधी माणूस असतो. मैदानावर तो कितीही खंबीर असला तरी वैयक्तिक आयुष्यातील वेदना त्यालाही तितक्याच खोलवर स्पर्श करतात. संपूर्ण क्रिकेट विश्व त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे. आता वळूयात मेन मुद्द्याकडे. कालचा सामना साधा नव्हता. स्पर्धेच्या या टप्प्यावर प्रत्येक चेंडू महत्त्वाचा होता. परिस्थिती अशी होती की भारताने हा सामना हरला असता तर उपांत्य फेरीचं स्वप्न जवळजवळ संपलं असतं. त्यातच आधी साऊथ आफ्रिका नॅशनल क्रिकेट टीमने वेस्ट इंडिज क्रिकेट टीमला हरवलं होतं आणि त्यामुळे भारतासाठी दार उघडं राहिलं होतं. म्हणजे समीकरण स्पष्ट होतं. जिंकलात तर पुढे, हारलात तर घरी. चेन्नईच्या मैदानावर वातावरण तणावपूर्ण पण आशावादी होतं. भारताने नाणेफेक गमावली आणि प्रथम फलंदाजी करावी लागली. काही जण इथेही संशय घेतात, पण नाणेफेक हा खेळाचा अविभाज्य भाग आहे. त्यावरून सामना ठरतो असं मानणं म्हणजे क्रिकेटच्या मूळ स्वरूपालाच नाकारणं होय. भारतीय फलंदाज मैदानात उतरले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं, आज बचावात्मक खेळ नाही. पहिल्याच काही षटकात सीमारेषेबाहेर गेलेले फटके म्हणजे संदेशच होता. पॉवर प्लेचा पूर्ण फायदा घेतला गेला. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना लांबी सापडत नव्हती. प्रत्येक चुकीच्या चेंडूला फटका बसत होता. तिसऱ्या षटकात मोठा फटका. चौथ्या षटकात सलग चौकार. भारतीय डाव वेग घेत होता. एका फलंदाजाने चांगली सुरुवात केली, पण मोठ्या खेळीत रूपांतर होण्याआधी बाद झाला. पण त्याने दिलेला वेग आणि आत्मविश्वास दुसऱ्या टोकावरील फलंदाजासाठी महत्त्वाचा ठरला. क्रिकेटमध्ये भागीदारी ही केवळ धावांची नसते, ती मानसिक आधाराची असते. यानंतर आलेल्या फलंदाजांनी डावावर पकड घेतली. फिरकी गोलंदाजांना उशिरा आक्रमणात आणण्याचा झिम्बाब्वेचा निर्णय महागात पडला. भारतीय फलंदाजांनी फिरकीलाही तितक्याच सहजतेने खेळलं. 10 षटकात धावसंख्या 100 पार गेली होती. दबाव पूर्णपणे झिम्बाब्वेवर होता. मधल्या षटकात थोडा संयम राखण्यात आला, पण गती कधीच कमी झाली नाही. एक तरुण फलंदाज अर्धशतक पूर्ण करताना दिसला. तो फक्त धावा करत नव्हता, तर आत्मविश्वास परत मिळवत होता. या स्पर्धेत आतापर्यंत शांत असलेली त्याची बॅट आज बोलत होती. दुसऱ्या बाजूला भागीदारी वाढत होती. 50 धावांची भागीदारी, मग 70, मग 100. भारतीय डाव हळूहळू डोंगर बनत होता. कर्णधारांनीही काही झपाट्याने धावा केल्या. शेवटच्या 5 षटकात तर भारतीय फलंदाजांनी अक्षरशः वादळ घातलं. प्रत्येक षटकात 10 पेक्षा अधिक धावा. 22 ते 23 चेंडूंमध्ये अर्धशतक. 17 षटकारांची आतषबाजी. हे सर्व फिक्सिंगचा भाग कसा असू शकतो? जर सामना ठरवलेला असता तर एवढी आक्रमकता, एवढं प्रामाणिक परिश्रमाचं चित्र का दिसलं असतं? 256 धावांचा डोंगर उभा राहिला. झिम्बाब्वेसाठी लक्ष्य प्रचंड होतं. झिम्बाब्वेने सुरुवातीला बेधडक फटके मारण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय गोलंदाजांनी नियंत्रण ठेवलं. तरीही एक तरुण फलंदाज ठाम उभा राहिला. त्याने संयम आणि आक्रमकतेचा सुंदर मिलाफ करत अर्धशतक झळकावलं. शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिला. त्याच्या खेळीत जिद्द होती. जर सामना फिक्स असता तर अशी लढत दिसली असती का? एका टप्प्यावर झिम्बाब्वेने 70 धावांची भागीदारी केली.
भारतीय गोलंदाजांना काही षटकात फटके बसले. विशेषतः एका षटकात 20पेक्षा जास्त धावा गेल्या. इथूनच सोशल मीडियावर संशयाची वारे सुरू झाली. पहा, मुद्दाम धावा दिल्या जात आहेत. पण वास्तव वेगळं आहे. T20 क्रिकेटमध्ये प्रत्येक षटकात जोखीम असते. एखादा फलंदाज सेट झाला की तो कोणत्याही गोलंदाजाला मारू शकतो. जगातील सर्वोत्तम गोलंदाजांनाही फटके बसतात. त्यामुळे एखाद्या षटकात जास्त धावा गेल्या म्हणून सामना फिक्स झाला असा निष्कर्ष काढणं अज्ञानाचं लक्षण आहे. शिवम दुबेला गोलंदाजी का? हा प्रश्न वारंवार विचारला गेला. पण T20मध्ये 6वा पर्याय ठेवणं ही सामान्य बाब आहे. परिस्थिती, सामन्याचा टप्पा, फलंदाजांची शैली यावर निर्णय घेतला जातो. प्रमुख गोलंदाजांची षटके शेवटसाठी राखून ठेवणं ही रणनीती असते. बुमराहला 4 षटके का नाही? कदाचित सामना नियंत्रणात असल्याने त्याची षटके विभागली गेली असतील. पुढील महत्त्वाच्या सामन्यांचा विचारही केला गेला असेल. कामाचा ताण, व्यवस्थापन हा आधुनिक क्रिकेटचा महत्त्वाचा भाग आहे. झिम्बाब्वे अखेरीस 118 धावांवर थांबला. भारताने 72 धावांनी विजय मिळवला. धावसंख्या मोठी असली तरी गोलंदाजांनी काही ठिकाणी सुधारणा करण्याची गरज स्पष्ट झाली. पण चूक म्हणजे कटकारस्थान नाही. सोशल मीडियावर आरोप करणं सोपे आहे. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भ्रष्टाचार विरोधी यंत्रणा अत्यंत कडक आहे. प्रत्येक खेळाडूवर नजर असते. प्रत्येक हालचाल तपासली जाते. इतक्या मोठ्या मंचावर उघडपणे सामना फिक्स करणं जवळजवळ अशक्य आहे. या सामन्यानं काय दाखवलं? 1. भारतीय फलंदाजांचा फॉर्म परत आला. 2. दबावाखाली संघ उभा राहिला. 3. काही गोलंदाजीतील त्रुटी सुधाराव्या लागतील. आता पुढील सामना निर्णायक आहे. उपांत्य फेरीसाठी थेट लढत आहे. नेट धावगतीचा मुद्दा गौण ठरू शकतो. पण पावसासारखे बाह्य घटक समीकरण बदलू शकतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट स्पष्ट सांगावीशी वाटते. कालचा सामना मॅच फिक्सिंग नव्हता. तो दबावाखाली खेळलेला प्रामाणिक क्रिकेट होता. चढ उतारांसह भागीदाऱ्या, फटके, विकेट्स सगळं काही नैसर्गिक खेळाचा भाग होतं. अफवा पसरवणं सोपं असतं. पण मैदानावर घाम गाळणाऱ्या खेळाडूंचा सन्मान राखणं अधिक महत्त्वाचं असतं. विजय मिळाला की संशय घेण्याऐवजी त्या मेहनतीचा आदर करायला हवा. आता नजर पुढच्या सामन्याकडे. उपांत्य फेरीचं स्वप्न अजून जिवंत आहे. आणि ते पूर्ण होईल की नाही हे मैदानावरच्या कामगिरीवर ठरेल, अफवांवर नाही.